सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवारी होत असून रविवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी दुपारी अचानकपणे जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत 18 गुन्ह्यात 1918 लिटर दारूसह 2 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत मिळालेले अधिक वृत्त असे की जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या 48 तास पूर्वीपासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आला असून सर्व दारू दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत. ड्राय डे कालावधीत अवैध दारूची निर्मिती विक्री होऊ नये याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोमवारी जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत 18 गुन्हे नोंदवण्यात आले. या कारवाईत 1918 लिटर दारूसह एक वाहन असा एकूण 2.5 लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. सोमवारी दुपारी अचानकपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या कारवाई दरम्यान निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सूर्यकांत मल्लिकार्जुन मादगुंडी यांच्या ताब्यातून 30 लिटर दारू हातभट्टी तर आशाबाई किसन शिंदे या महिलेच्या ताब्यातून 1380 लिटर हातभट्टी दारू व लक्ष्मी कृष्णा कोत्ता या महिलेच्या ताब्यातून 75 लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 423 गुन्ह्यात 1,39,58,000 किमतीचा 1,91,345 लिटर दारू साठा जप्त करण्यात आलेला आहे.